नमस्कार. आज आपण ड्रिल थ्रू फिल्टर बघणार आहोत, बुकमार्क्स बघणार आहोत आणि गेटवेज बघणार आहोत. आणि गेटवेजची गरज काय वगैरे त्या सर्व गोष्टी बघणार आहोत आणि साधारणपणे आपण पॉवर बीआयमध्ये जो काही डॅशबोर्ड आत्ता बनवला आहे, त्याच्यात अजून काही ऑप्शन्स आहे की जे आपल्याला करणं गरजेचं असतात किंवा माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आज आपण ड्रिल थ्रू फिल्टर म्हणून एक आहे. आत्तापर्यंत तुम्हाला ड्रिल डाउन चार्ट किंवा ड्रिल डाउन रिपोर्ट्स कसे करायचे ते माहिती आहे. कारण की काय आहे ना, की ड्रिल डाउनमध्ये आपण जनरली तुम्ही बघितलं असेल, की इथं आपण ड्रिल जे आहे, इथे जर ऑन जर केलं तर आपण नेक्स्ट लेव्हलला याच्यात जाऊ शकतो. हे ड्रिल थ्रू झालं, ड्रिल डाउन झालं म्हणजे आपण नेक्स्ट हायरार्कीला ड्रिल करतो रिपोर्ट किंवा चार्ट किंवा व्हिज्युअल्स. परंतु ड्रिल थ्रू कन्सेप्ट अशी आहे की एका पेजवरून आपण दुसऱ्या पेजला नेव्हिगेट करू शकतो, परंतु त्याची जी काही व्हॅल्यू आहे, लेट्स से की आता ईस्ट हे पर्टिक्युलर रिजनमध्ये आहे, तर ह्या रिजनमध्ये आपल्याला ह्या लेवलमधून म्हणजे ह्या ईस्ट रिजनमध्ये पर्टिक्युलर स्टेट्स असतील, काही स्टेट्स असतील, तर त्या पर्टिक्युलर स्टेटचा सर्व डिटेलमध्ये आपल्याला डेटा जर पाहिजे असेल, तर आपण ह्या पेजवरून दुसरीकडे जाऊन नेव्हिगेट करून आपण तिथे ते डिटेल्स बघू शकतो. तर ते कसे करायचे? तर त्यासाठी सर्वात प्रथम आता सध्या आपला हा एक चार्ट आहे. आपण काय करूया, की हा जो व्हिज्युअलायझेशन्स आहे, याच्यावरती जर राईट क्लिक केलं आणि याच्यावरती केव्हा क्लिक केलं, तर आपल्याला त्याचे स्टेट वाईज रेव्हेन्यू वगैरे दिसायला पाहिजे. मग ते कसं करता येईल? त्यासाठी एक नवीन पेज क्रिएट करायचं आहे आणि लेट्स से की आता याच्यात म्हणू शकतो, की आपण स्टेट वाईज रेव्हेन्यू डिटेल्स. ठीक आहे. असं एक पेज मी क्रिएट करतोय आणि एक सिंपल एखादा चार्ट घेऊया आपण, की ह्या चार्टमध्ये लेट्स से एरिया चार्ट. आता हा एरिया चार्ट आहे आणि इथे आपल्याला काय करायचंय, की फक्त स्टेट हे जे आहे, हे जे स्टेट आहे, की आपल्याला एरिया चार्टमध्ये हा जो स्टेट आहे तो घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर वाय ॲक्सिसला आपल्याला जे पाहिजे, की हे जे जे मेजर्स आहे आपले, लेट्स से ॲव्हरेज रेव्हेन्यू किंवा फॅक्टर्ड रेव्हेन्यू आणि प्रोडक्ट रेव्हेन्यू अशा गोष्टी आपण ॲड करतोय. म्हणजे हा चार्ट काय करेल, की स्टेट वाईज डिटेल देईल. म्हणजे जर आता एरिया चार्ट जर बघितला, तर ह्या एरिया चार्टमध्ये 3 सेक्शन्स आहेत, की जिथे-जिथे आपल्याला प्रत्येक स्टेटचे जे काही डिटेल्स आहे, ते इथं भेटतायत. परंतु आपल्याला हा काय करायचा आहे ना, हा जो चार्ट आहे, तो आपल्याला ड्रिल थ्रू चार्ट करायचा आहे. ड्रिल थ्रू चार्ट म्हणजे काय आहे, की आपण याच्यात इथं क्लिक केलं, याच्यावरती क्लिक केलं. इथे एक राईट क्लिक केल्यानंतर एक ऑप्शन येतो ड्रिल थ्रूचा. तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या ईच रिजनचे सर्व स्टेट्स इथं दिसले पाहिजे आणि ते आपण इथं प्रोडक्ट रेव्हेन्यू, फॅक्टर रेव्हेन्यू वगैरे करू शकतो. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला म्हणजे जे पेज क्रिएट केलंय, त्याचं जे सेटअप आहे, त्याची पेज इन्फॉर्मेशन आहे ना, इथं एक पेज टाइप आहे तो सिलेक्ट करायचा आहे. स्टँडर्डच्या ऐवजी ड्रिल थ्रू करायचा. ठीक आहे. आता काल मी तुम्हाला पेज टाइप टूल टिप पण दाखवला होता. कसा कस्टम टूल टिप आपण इथं क्रिएट करू शकतो. ते केलं होतं. तर हा एक ड्रिल थ्रू सिलेक्ट करायचा आहे आणि तो कोणत्या बेसिसवरती सिलेक्ट करायचा आहे. तर अकाउंटचा जो स्टेट आहे, ते सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. तर हे सिलेक्ट केल्यानंतर किंवा आणि एक रिजन पण आहे, हा पण सिलेक्ट करायचा आहे. हे 2 जे आहे, तर रिजन आणि स्टेट या 2 गोष्टींवरती आपल्याला ड्रिल करायचं आहे. तर आता आता आपण काय करतोय, की हे जे काय ड्रिल थ्रू हे पेज, हे जे नवीन पेज क्रिएट केलंय, त्याला मी असं सांगतोय, की माझ्याकडे एक चार्ट आहे. त्या चार्टमध्ये माझा काही जो काही डेटा आहे, तो इथं तसा डिस्प्ले होतोय आणि त्यानंतर मग मला हा कशाच्या थ्रू ड्रिल झाला पाहिजे. एकतर रिजन थ्रू ड्रिल झाला पाहिजे किंवा स्टेट थ्रू ड्रिल झाला पाहिजे. तर सध्या आपण याला आता तुम्हाला मी फक्त दाखवतो, की हे जे आहे, की इथे आपण आल्यानंतर आता हे ड्रिल थ्रू पेज क्रिएट केल्यानंतर एक बघा इथे, हे जे आहे रिजन जिथं-जिथं असेल, तिथं आपल्याला एक ड्रिल थ्रूचं ऑप्शन आलेलं आहे. म्हणजे आता मी तुम्हाला दाखवतो, की इथं ह्या चार्टवरती कुठेही ड्रिल थ्रूचं ऑप्शन नाही. कारण की काय आहे ना, की आपण ज्या काही गोष्टी करतोय इथं, की आपल्याला म्हणजे रिजन आणि स्टेट वाईज ड्रिल करायचंय. तर इथंच हे ऑप्शन येणार आहे. कारण की आपण काय दिलेलं आहे, रिजन आणि स्टेट.
आता हे कुठं ड्रिल थ्रू करायचं आहे, तर ते नवीन पेजवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टेट वाईज रेव्हेन्यू इथे भेटतोय. आता बघा न्यूयॉर्क हे जे स्टेट्स आहे, हे सर्व स्टेट्स काय आहे, त्या पर्टिक्युलर सेंट्रल रिजनचे म्हणजे हे जे आहे ईस्ट रिजनचे होते. आता सपोज मला इथून ड्रिल करायचं आहे, तर ड्रिल थ्रू इथं हे ऑप्शन, तर बघा हे स्टेट्स चेंज झालेले. तर आपल्याला हे स्टेट वाईज असे ड्रिल थ्रू करता येतं, की जिथे आपल्याला ऑप्शन्स देता येतो की युजरला की इथे याच्यावरती राईट क्लिक केलं तर कुठे जाऊ शकतो की स्टेट वाईज रेव्हेन्यू डिटेल, म्हणजे असं वाटलं की रेव्हेन्यूमध्ये पर्टिक्युलर ह्या रिजनमध्ये रेव्हेन्यू तर आहे एवढं दाखवतोय, परंतु याच्यात मला स्टेट वाईज जर बघायचं असेल तर कसं करता येईल. मग त्यासाठी आपण असा एक ड्रिल थ्रू हे ऑप्शन यूज करू शकतो आणि याच्यात अजून काही चार्ट्स वगैरे पण क्रिएट करू शकतो, जशी गरज असेल तशी, किंवा जसा डेटा असेल तसा आपण अजून काही इथं 2-3 चार्ट्स वगैरे क्रिएट करू शकतो आणि अजून फ्लेक्सिबिलिटी युजरला देऊ शकतो, की जिथे आपल्याला पर्टिक्युलर रिजन वाईज रिजनच्या अंडर जे स्टेट्स आहे त्याचं सर्व हे डिटेल्स भेटतील. त्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला मी जसं सांगितलं, की इथे ड्रिल थ्रू हे ऑप्शन पेज टाइप सिलेक्ट करायचं आहे आणि हे झाल्यानंतर इथे जो काही चार्ट असेल त्याच्यावरती राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते ड्रिल थ्रू भेटेल. आता इथे पण तुम्हाला जर विचार केला, की आपल्याला इथं जे स्टेट आहे त्याच्यामुळं इथं पण ड्रिल थ्रू ऑप्शन्स अवेलेबल आहे. परंतु सगळीकडेच नसेल. इथे तुम्हाला ते अवेलेबल नसणार आहे कारण की हा जो कंपोनंट आहे तो रिजन किंवा स्टेट नाहीये त्यामुळं तिथे भेटणार नाही. आता इथे पण हे स्टेट जे आहे, या स्टेटच्या ह्याच्यात पण तुम्हाला ड्रिल थ्रूचा ऑप्शन भेटेल. तर ही एक कन्सेप्ट आहे ड्रिल थ्रूची. ही तुम्ही तुमच्या डॅशबोर्डमध्ये इम्प्लिमेंट करा. आता आपल्याला अजून एक पुढची गोष्ट बघायची की बुकमार्क्स. आता बुकमार्क्स म्हणून एक कन्सेप्ट आहे, ती खूप महत्त्वाची आहे. काय होतं ना की तुम्हाला बेसिकली आता हे जे फिल्टर्स दिलेले आहे, जेव्हा एंड युजर काय करतात ना, जेव्हा कधी त्यांना यायचंय, की असं वाटलं, की त्यांना वाटलं, की माझं जे फिल्टर आहे, ते मला हे फिल्टर जे आहे तेच मी दरवेळेस म्हणजे लेट्स से की आज ॲक्सेस केला डॅशबोर्ड किंवा 10 दिवसांनी ॲक्सेस केला, मला हेच फिल्टर सेव्ह करायचे. तर किंवा असाच मला डॅशबोर्ड दिसला पाहिजे जे काय आहे. परंतु आता आपण ऑप्शन दिलेले आहे सर्व प्रॉडक्ट्सचा, परंतु काही युजर असतात त्यांना सर्व प्रॉडक्ट्समध्ये इंटरेस्ट नसतो. त्यांना त्यांच्या स्पेसिफिक काही प्रॉडक्ट्स असतात, त्याचाच डेटा त्यांना बघायचा असतो. त्यावेळेस अशा वेळेस ज्या डॅशबोर्डची जी स्टेट आहे, ती सेव्ह करून ठेवणे म्हणजे त्याला बुकमार्क्स म्हणतात. ठीक आहे. आता याचा उपयोग कसा होतो? तर आता मी सांगितलं, की मला इथं मी काय केलंय पर्टिक्युलर प्रॉडक्ट सिलेक्ट करून त्याचा डेटा इथं बघितलेला आहे. आता बुकमार्क्स जेव्हा यूज करतो, तेव्हा आपल्याला इथे एक ऑप्शन असतो. याच्यावरती जेव्हा फर्स्ट टाईम तुम्ही जर बुकमार्क्स यूज करत असाल, तर तो कसा करायचा? तर या प्लसवर क्लिक करायचं आणि बुकमार्क्स म्हणून एक ऑप्शन आहे. ॲड अ बुकमार्क टू सेव्ह अप्लाइड फिल्टर्स, क्रॉस हायलाइटिंग एंड ड्रिलिंग. तर ह्या 2-3 गोष्टी आहे, की जे काय आपण सेव्ह करतो. आता बुकमार्क्सची साधारण कन्सेप्ट अशी आहे, की वरती पण तुम्ही जर वेबसाईट जास्त यूज करणार असाल, एखादी वेबसाईट असेल बघा, तुम्ही ब्राउझरवरती सारखी-सारखी यूज करत असाल, तर तुम्ही बुकमार्क करून ठेवता तिथे. जेणेकरून तुम्हाला डायरेक्टली ती ॲक्सेस होता येईल वगैरे. त्यासाठी ते बुकमार्क्स असतात. सेम कन्सेप्ट इथे पण आहे आणि याला ऑन करायचं आहे इथे. तर ऑन केल्यानंतर काय होतं ना, की हा जो आयकॉन आहे तो बघा इथं आलेला आहे. आता हे काढून टाकतो मी आणि हा बुकमार्क्सचा आलेला आहे. आता इथं काय आहे, यूज बुकमार्क्स टू कॅप्चर की डेटा फॉर युअरसेल्फ अँड अदर्स, फिल्टर डेटा टू गेट द स्टेट यू वॉन्ट टू कॅप्चर आणि क्लिक ॲड. म्हणजे आता लेट्स से की मी इथं काय केलेलं आहे, की मी एखादा फिल्टर आहे, असा अप्लाय केला आणि मग मी त्याला काय म्हटलं, की ॲड करा आणि मग माझी ही जी स्टेट आहे ती सेव्ह होईल. ठीक आहे. तर हे न करता आता मला अजून एक याचा दुसरा यूज करायचा आहे, ते सांगायचं आहे, की कसं करू शकतो आपण. तर इथे एक रिसेट बटन जे आहे ना, ते आपण इम्प्लिमेंट करू शकतो. जिथे की आपल्याला हे रिसेट बटन आहे ना, रिसेट बटन काय करेल ना, की सगळे जे फिल्टर आहे ना, ते क्लिअर करण्याचं काम करेल. म्हणजे लेट्स से की आता मी इथं सिलेक्ट केलं काही किंवा लेट्स से मी इथं कुठेतरी क्लिक केलं. तर मला हे जे आहे ना, आता इथं जे काही फिल्टर आउट होतंय, हे चार्ट्स, हे काय करायचंय, की मला याच्यावरती क्लिक केलं, की माझी जी डिफॉल्ट स्टेट आहे, सर्व फिल्टर असलेली ती करायची. परंतु ती सध्या लगेच डायरेक्ट होणार नाही. त्यासाठी तुम्हाला असं कुठेतरी नेव्हिगेट करावं लागेल आणि सेपरेट परत इथे यावं लागेल. परंतु हे न करता आता इथं बघा, मला काय करायचंय, की ही जी स्टेट आहे, पूर्ण ही स्टेट आहे.
ती बाय डिफॉल्ट होम पेजवरती नेऊन ठेवायची. म्हणजे सपोज मी काही फिल्टर अप्लाय केला इथं, परंतु याच्यावरती क्लिक केलं तर माझी होम पेजला जायला पाहिजे, म्हणजे या ओरिजिनल स्टेजला जायला पाहिजे. तर ते कसं करायचं? तर मग मी हे ओरिजिनल स्टेट आहे ती काय करू, इथं ॲज अ बुकमार्क म्हणून ॲड करू शकतो आणि इथं याला नाव देऊ शकतो की क्लिअर ऑल फिल्टर्स. ठीक आहे. किंवा मग हे याचं नाव देऊ शकतो क्लिअर ओव्हरव्ह्यू पेज. ओव्हरव्ह्यू पेज म्हणजे याच्यावरती जे आहे ना ते करू शकतो. याचं पेजचं नाव देण्याचा उद्देश असा आहे की बाकीचे पण पेजेस आहेत त्यांचं पण सेपरेट आपण करू शकतो. तर हे करायचं असेल तर आता काय करता येईल? आता हे बुकमार्क क्रिएट झालेला आहे. या बुकमार्कवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हा जो स्टेट आहे तो दिसेल. परंतु आता याला काय करायचं की आता इथं मी काही फिल्टर अप्लाय केले आणि जर याच्यावरती क्लिक केलं, आता बघा मी आता काय करतोय, आता मी काही फिल्टर चेंज केले बरोबर, परंतु मी याच्यावरती जर क्लिक केलं तर माझा जो बाय डिफॉल्ट जो व्ह्यू आहे तो येतोय. परंतु मला हा इथं अवेलेबल आहे याचाच यूज करून मला ह्या रिसेट बटनवरती क्लिक केल्यानंतर माझा बाय डिफॉल्ट व्हायला पाहिजे. तर त्यासाठी काय करता येईल, तर याच्या राईट क्लिक केलं आणि फॉर्मॅट जर ऑप्शन जर बघितला तर एक ॲक्शन म्हणून ऑप्शन येतं, तर ऑन करायचा आहे तो आणि ह्या ॲक्शन बटनवरती हे बिग बुकमार्क ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि कोणतं बुकमार्क सिलेक्ट करायचं तर क्लिअर ओव्हरव्ह्यू पेज, हे जे आपण आत्ता क्रिएट केलं होतं ते. तर हे केल्यानंतर आता हे जे आहे, आता मी सपोज लेट्स से काही फिल्टर अप्लाय करतोय. ठीक आहे. जे काय आहे ते मी आता बरंचसं याच्यात चेंजेस करतोय, काय असेल ते. आणि आता मला होम पेजवरती जायचंय, तर मग मी याच्यावरती जर क्लिक केलं, तर माझं जे आहे ते सर्व काय आहे, बाय डिफॉल्ट स्टेजवरती येईल. म्हणजे याच्यावरती क्लिक केल्यानंतर. आता तुम्ही बघा, हे जे आहे, याच्यावरती क्लिक केलं मी, तर माझी जी स्टेट आहे ती पूर्ण डिफॉल्ट स्टेटला येऊन जाते. तर याचा असा एक यूज आहे की आपण हे पूर्ण रिसेट करू शकतो. तर ह्या बटनला काही फॉर्मॅटिंग व्यवस्थित आपण करू शकतो जशी पाहिजे तशी. आता मी याच्यात काय फॉर्मॅटिंगमध्ये वेळ घालत नाही. परंतु तुम्ही याच्यात जशी पाहिजे तशी फॉर्मॅटिंग करू शकतात. बरेचसे ऑप्शन्स आहे की त्याची टायटल ठेवायचे काही, त्याच्यानंतर बटन स्टाईल कशी पाहिजे, डिफॉल्ट, ऑन ओव्हर, ऑन प्रेस, डिसेबल्ड, असं काय आहे ते काय, त्याच्यावरती काही फॉर्मॅटिंग करायची असेल तर ती करू शकतो आपण. अशा बऱ्याचशा ऑप्शन्स आहे जे आपण ट्राय आउट करू शकतो. बॅकग्राऊंड देणे, त्याचा कलर वगैरे चेंज करणे, म्हणजे त्याच्यात वाटलं की मला असं काहीतरी फिल कलर द्यायचा आहे, तर ते देऊ शकतो. ॲरोचा वगैरे जो कलर आहे तो चेंज करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी करू शकतो, जेणेकरून याच्यावरती क्लिक केल्यानंतर जो आपला बाय डिफॉल्ट स्टेट आहे ते येऊन जाईल. तर ह्या 2 कन्सेप्ट्स आहेत त्या महत्त्वाच्या आहे, की जे आपण करणं गरजेचं आहे. ड्रिल थ्रू फिल्टर आणि बुकमार्क्स. आणि हे बुकमार्क्स मग आपण बऱ्याचपैकी कोणत्याही पेजवरती क्रिएट करू शकतो. मग इकडे पण क्रिएट करू शकतो सेपरेटली. इथं पण तुम्हाला पाहिजे असेल काही बुकमार्क्स क्रिएट करून ठेवायचे, तर ते करू शकतो. तर ह्या 2 गोष्टी समजून घ्या. काही क्वेश्चन्स असतील तर इथं विचारू शकता. अदरवाईज आपण आता पुढची जी कन्सेप्ट आहे गेटवेची, ती बघणार आहोत. ठीक आहे. तर हा जो आहे तो आपण पब्लिश करू शकतो इथे आता जे झालेलं आहे ते. माय वर्क स्पेसमध्ये. तर रिप्लेस करू शकतो आपण, एक्झिस्टिंग आहे ऑलरेडी म्हणून ते. मग कारण आपण ऑलरेडी एक डॅशबोर्ड काल हा पब्लिश केला होता. आपल्याला फक्त तो रिप्लेस करायचा आहे. ठीक आहे. तर हे झालेलं आहे. तर आता आपण डॅशबोर्डमध्ये येऊ शकतो इथे पॉवर बीआयच्या. तर साधारणपणे एक गेटवे म्हणून एक कन्सेप्ट आहे. आता गेटवे म्हणजे काय आणि गेटवेची गरज काय? तर काय असतं ना, की आपल्याकडे जो काही डेटा सेट असतो, म्हणजे आत्तापर्यंत आपण जो काही डेटा मॉडेल वगैरे क्रिएट केला, कोणत्यातरी डेटा सोर्सला कनेक्ट केला, तर त्याचा डेटा आहे तो ऑटोमॅटिक रिफ्रेश होणं गरजेचं असतं. ऑटोमॅटिक रिफ्रेश होणं म्हणजे काय असतं, की अ, प्रत्येक डेटा सोर्समध्ये काही ना काही डेटा लोड होत असतो. म्हणजे त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे.
एक कन्सेप्ट आहे. काय असतं ना, आपला जो पॉवर बीआयचा डॅशबोर्ड जो आहे, तो आपला बॅकएंडला काय आहे, डेटा सेट आहे. आणि हा डेटा सेट कुठून येतोय? तर आपला डेटा होता तो एसक्यूएल सर्व्हरकडनं येतोय बघा, सपोज. तर एसक्यूएल सर्व्हरकडनं येतोय किंवा मे बी फ्लॅट फाईल असेल किंवा दुसरं कोणतं एखादं क्लाउड डेटाबेस असेल. कोणता तरी असेल, कुठून तरी हा डेटा ह्या डेटा सेटमध्ये लोड होत असतो किंवा कनेक्ट केलेला आहे. परंतु याच्यातला डेटा जो आहे ऑटोमॅटिक रिफ्रेश होणं गरजेचं असतं किंवा आपल्याला काही वीकली आठवड्यातून 1 दिवस आपल्याला हा डेटा सेट रिफ्रेश करायचा असतो. कारण की काय आहे ना, बिझनेसचा जो डेटा आहे ना, तो वारंवार असा अपडेट होत असतो. म्हणजे ह्या ज्या डेटाबेसमध्ये तो डेटा कुठून येतो, तर वेगवेगळ्या बिझनेसचे जे ॲप्लिकेशन असतात. फ्रंट एंड जे ॲप्लिकेशन्स असतात. म्हणजे ERP ॲप्लिकेशन म्हणा किंवा दुसरे एखादे मोबाईल ॲप्स म्हणा किंवा एंटरप्राइज सॉफ्टवेअर्स म्हणा, या सर्व सॉफ्टवेअरकडून येणारा जो डेटा असतो, तो हा अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये स्टोअर होत असतो आणि तो डेटा आपण पॉवर बीआयला घेत असतो ॲज अ डेटा सेटच्या स्वरूपात आणि शेवटी आपण डॅशबोर्डमध्ये डिस्प्ले करत असतो. तर आपला डॅशबोर्ड हा अप टू डेट असायला पाहिजे. आपल्या डॅशबोर्डमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, की आपल्याला सर्वसाधारणपणे जो डेटा दिसतोय तो विथ करंट डेटा असला पाहिजे किंवा कालच्या डेटपर्यंत तरी पाहिजे, की जो काय आहे ते बिझनेसमध्ये जे काय होतं, जेणेकरून आपले जे काय व्हिज्युअलायझेशन्स आहे ते अपडेटेड असतील, अप टू डेट असतील आणि त्याच्यावरती बिझनेसला जे काही डिसिजन घ्यायचे ते घेण्यासाठी मदत झाली पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला हा डेटा सेट वारंवार म्हणजे एकतर डेली करा रिफ्रेश किंवा म्हणजे जशी बिझनेस रिक्वायरमेंट असेल तशी. काही बिझनेस रिक्वायरमेंट असते की डेली डेटा सेट रिफ्रेश झाला पाहिजे. काही बिझनेसची रिक्वायरमेंट असते की वीकली व्हायला पाहिजे. तर काहींची आवरली पण असू शकते, सांगता येत नाही. तर त्यासाठी आपल्याला हे डेटा सेट्स आहे ना रिफ्रेश करण्यासाठी गेटवे म्हणून एक पॉवर बीआय गेटवे म्हणून कन्सेप्ट आहे. तर आपला जो आहे तो पॉवर बीआय डेस्कटॉपमध्ये आपण करतो. आता ह्या सर्व गोष्टी आहे. एकतर पॉवर बीआय डेस्कटॉपमध्ये आपण कॉम्प्युटरमध्ये आपल्या लोकल डॅशबोर्ड क्रिएट केला आणि एक सर्व्हर आहे, जो आपला पॉवर बीआय प्रो आहे. प्रोमध्ये आपण जे काय आहे ते सेव्ह करतोय आणि एक डेटा सेट आहे आपला. रिपोर्ट प्लस डेटा सेट आपण पब्लिश केला. तो कुठे केला? पॉवर बीआय प्रोमध्ये. तर एवढे कंपोनंट आहे. तर 2 गेटवे प्रकार आहे. तर पहिला आहे तो पर्सनल गेटवे आणि स्टँडर्ड गेटवे. आता हे पर्सनल आणि स्टँडर्ड गेटवे काय आहे? तर हे जे आहे आता तिथं 2 तुम्हाला पर्सनल आणि स्टँडर्ड. तर 2 गेटवेज आहे. तर आता त्याचा डिफरन्स काय आहे? तर डिफरन्स पण तुम्हाला इथं सर्व डिटेल्समध्ये डिफरन्स आहे, की स्टँडर्ड जो गेटवे आहे तो जनरली जास्त युजर्स असतात किंवा जे ॲक्चुअल रिअल टाईमवरती काम करतात ना, त्यांना स्टँडर्ड गेटवे लागतो. परंतु जे साधारण लोकल काम करतात, जसं की आपण आता फक्त शिकतोय, तर आपण आपल्याला पर्सनल मोडवरती आपण क्रिएट करू शकतो गेटवेज आणि ते आपण डाउनलोड करून, इन्स्टॉल करून आपण ते यूज करू शकतो. तर हे 4-5 असे फंक्शन्स आहे, की सर्व्हस मल्टिपल युजर्स विथ ॲक्सेस कंट्रोल. म्हणजे मल्टिपल युजर्सला हा स्टँडर्ड गेटवे आहे तो सर्व्ह करू शकतो, परंतु पर्सनल गेटवे नाही करू शकत. आता इथं ॲडमिन जे नाही त्यांना हा पर्सनल चालतो. सिंगल युजर असेल तर पर्सनल चालतो. मग इम्पोर्ट डेटा अँड सेटअप हे दोन्ही ठिकाणी होतं. डेटा इम्पोर्ट करणे आणि सेटअप, शेड्यूल रिफ्रेश या दोन्ही गोष्टी होतात आणि डायरेक्ट क्वेरी सपोर्ट पण आहे. तर पर्सनलमध्ये डायरेक्ट क्वेरी सपोर्ट नाही. आता डायरेक्ट क्वेरी सपोर्ट म्हणजे काय? तर आपण जेव्हा कनेक्शन बनवत होतो एसक्यूएल सर्व्हरला, त्यावेळेस 2 क्वेरी टाइप क्वेरीचे प्रकार होते. एक तर इम्पोर्ट क्वेरी आणि एक तर दुसरा होता तो डायरेक्ट क्वेरी. तर डायरेक्ट क्वेरीमध्ये डायरेक्टली आपण डेटाबेसला कनेक्ट करतो आणि तो डेटा तिथेच रिफ्रेश होईल आणि इम्पोर्टमध्ये आपण डेटाबेसकडनं डेटा पॉवर बीआयमध्ये घेतो आणि तो आपल्याला यूज करायचा असतो. तर पर्सनल मध्ये थोडे लिमिटेशन्स आहे, परंतु ठीक आहे. आपण जेव्हा पर्सनली डॅशबोर्ड वगैरे क्रिएट करतो, त्यावेळेस आपण हे यूज करतो. आता जेव्हा रिअल टाईम प्रोजेक्टमध्ये काम करतात, तेव्हा तुम्हाला हे स्टँडर्ड मोड वगैरे आहे ना, गेटवेज ऑलरेडी इन्स्टॉल असतील, ते ॲडमिन लोकं इन्स्टॉल करतील. तुम्हाला फक्त यूज करायला आले पाहिजे. त्यामुळे याचा जास्त काही कॉन्फिगरेशन वगैरे करणे किंवा काही गोष्टी करणे, इन्स्टॉलेशन वगैरे करणं तुम्हाला गरज पडणार नाही. फक्त माहीत असणं गरजेचं आहे, की स्टँडर्ड जो मोड असतो तो रिअल टाईममध्ये जेव्हा एंटरप्राइज ॲप्लिकेशन्स असतात त्यावेळेस यूज केला जातो. पर्सनल फक्त पर्सनल लेव्हलवरती जेव्हा आपण काम करतो तेव्हा पर्सनल गेटवे यूज करायचा आहे. तर इथं आल्यानंतर आता सध्या आता जो आपला डॅशबोर्ड आहे, की जो मी आत्ताच पब्लिश केलाय. हां.
इथं साधारण मी आता याला रिफ्रेश करायला गेलो, की हा माझा सिमेंटिक मॉडेल आहे आता. कसं आहे ना, की रिपोर्ट जो आहे तो आपण काही रिफ्रेश करत नाही रिपोर्ट. रिफ्रेश करत नाही म्हणजे त्याचा डेटा आपण रिफ्रेश करत नाही आणि त्याच्यामुळे त्याचा ऑप्शन पण नाही इथे तुम्हाला काही रिफ्रेश करण्यासाठी. पण जो सिमेंटिक मॉडेल आहे म्हणजे जे काही आपण डेटा मॉडेल क्रिएट केलं, त्याला 2 ऑप्शन आहे. एक तर रिफ्रेश नाव म्हणायचं आहे, मॅन्युअली इथं होईल आणि शेड्यूल्ड रिफ्रेश म्हणून एक दुसरी कन्सेप्ट आहे, की जिथं डेली, वीकली, आवरली वगैरे आपण शेड्यूल करतो आणि तसं रिफ्रेश करण्याचा प्रयत्न करतो. जर याच्यावरती क्लिक केलं मी, तर आता मी म्हणतो की रिफ्रेश करायचं. तर इथं हा होत नाही वाटतं. काहीतरी एरर येतात. शेड्यूल रिफ्रेश हॅज बीन डिसेबल्ड आणि याचं डिटेल बघितलं की at least one data source is missing credentials to start the refreshing go to the dataset settings page आणि enter credentials. म्हणजे हे इन्स्टॉल होत नाही त्यासाठी म्हणजे रिफ्रेश होत नाही कारण की काय आहे आपल्याकडे याच्यात सेटिंग जर मध्ये बघितलं आपण हां. या सिमेंटिक मॉडेलमध्ये आलो जर आपण, तर इथं गेटवे आणि क्लाउड कनेक्शन आहे ना, की इथे एक ऑप्शन येईल, की यू डोंट हॅव एनी गेटवेज म्हणजे सुरुवातीला नसतात. मग वी डिडंट फाइंड एनी सुटेबल डेटाबेस कनेक्ट टू डेटा सोर्सेस अँड तर हे गेटवेज लागतात इंटरमिजिएट आणि मग त्यामुळे ते यू हॅव नो पर्सनल गेटवेज इन्स्टॉल. मग आपण इथे इन्स्टॉल नाव क्लिक करू शकतो. म्हणजे इन्स्टॉल नाव जर जर केलं, तर बेसिकली ते डाउनलोड होईल आणि आपल्याला ते इन्स्टॉल करून घ्यावं लागेल. तर याच्यात थोडासा वेळ जाऊ शकतो. परंतु ठीक आहे, आता ही प्रोसेस मला तुम्हाला दाखवायची होती म्हणून मी कालच करून नाही ठेवलं हे. हे सर्व ज्या गोष्टी आहेत ते आत्ताच करायच्या आहे मला. जिथे मी हे इन्स्टॉल नाव करतोय आणि तुम्ही तुमच्या पॉवर BI प्रोमध्ये पण हे ट्राय करू शकता. जर तुमच्याकडे आत्ता लॉगिन असेल, तर तुम्ही हे गेटवेज माझ्याबरोबर इन्स्टॉल करण्याचा तुमच्या सिस्टमवरती पण प्रयत्न करा. जेणेकरून तुम्हाला ही प्रोसेस समजेल आणि तुमचं हे गेटवेज वगैरे आहे ना, ते व्यवस्थित होतील. तर डाउनलोड झालेलं आहे आणि याला ओपन जर केलं, तर हे ओपन होत आहे आता. हां. आता इथे बघा ऑन प्रिमाइसेस डेटा गेटवे पर्सनल मोड अपडेट. आता हे जे आहे ते इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करत आहे. हे जे काही लोकेशन आहे ते माझ्या लोकल सिस्टमचं जे आहे ते डिफॉल्ट राहून दिलं तर चालतं आणि आय एक्सेप्ट म्हणायचं इथे आणि अपडेट म्हणायचं तर माझ्याकडे माझ्या मते ऑलरेडी मी कधीतरी इन्स्टॉल केलेलं होतं, परंतु ठीक आहे अपडेट म्हणते. तुमच्याकडे नवीन फर्स्ट टाइम करत असेल तर इन्स्टॉलचा ऑप्शन्स येईल. साधारणपणे एखादा मिनिट वगैरे घेईल इन्स्टॉल होता होता. हां. तर आता आपलं हे इन्स्टॉल झालेलं आहे. आता गेटवे व्हर्जन नंबर वगैरे येतंय आणि त्यानंतर मग आपण इथं आपल्याला कसं आहे साइन इन करावं लागतं एकदा. तर साइन इन करण्यासाठी आपलं जे काही युजर आयडी आहे तो द्यावा लागेल. जो मी पॉवर BI प्रोसाठी केलेला आहे. मग तो देण्याचा इथं प्रयत्न करतो मी. ठीक आहे. तर हे सक्सेसफुल झालेलं आहे. गेटवे इज ऑनलाईन अँड रेडी टू यूज. त्यानंतर आपल्याला हे क्लोज करायचं आहे. बाकी काही करायचं नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या ह्याच्यात जायचं आहे. पॉवर BI मध्ये जायचं आहे आणि हे जे आहे मी फक्त रिफ्रेश करतोय आणि आता आपल्याला जे काही गेटवेचा यूज करून तर आपण ते वेगळ्या पद्धतीने ट्राय करू शकतो. आता आपल्याला रिफ्रेश करण्याचा. तर मॅन्युअल ज्या गोष्टी आहेत त्या करण्याचा प्रयत्न करूया अगोदर. आता हे सिमेंटिक मॉडेल आहे. आता याच्यावरती क्लिक केलं. आता मी रिफ्रेश करण्याचा प्रयत्न करतोय. तरी हा एरर देतोय आणि हा एरर का देतोय तर त्यासाठी आपल्याला एक गोष्ट अजून करायची आहे. सेटिंग्समध्ये जायचं आहे. मॅनेज सेटिंग्स पॉवर BI सेटिंग्समध्ये सिमेंटिक मॉडेल्स आणि इथे ऑलरेडी आता इन्स्टॉल झालेलं आहे. परंतु इथं हे जे आहे आपल्याला फक्त काय करायचं आहे, एडिट क्रेडेन्शियल्स करायचे आणि फक्त साइन इन करायचं. काही करायचं नाही. म्हणजे काय असतं ना, की हे जे आहे कॉन्फिगरेशन वगैरे जे आहे ते होण्यासाठी ह्या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. आता हे बघा इथं एरर येत होता पहिल्याला, तो येत नाही. फक्त एडिट क्रेडेन्शियल्स करून साइन इन करायचंय. ते फास्ट करायचंय 2-3 वेळेस. मी काहीच करत नाही. फक्त आहे ते. थोड्या कॉन्फिगरेशन रिलेटेड गोष्टी आहे. परंतु ठीक आहे म्हणजे ते करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता हा आपला झालेला आहे सर्व. जो काय आहे ते. आता इथं काही एरर नाही किंवा वॉर्निंग नाही. त्यामुळे आपला हा आता वर्क होईल. माय वर्कस्पेसमध्ये जायचं आहे परत.
आणि आता आपल्याला इथे हे रिफ्रेश करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता जो आहे तो आपण आता केलेला आहे. याला रिफ्रेश करायचं आहे. तर आता याला मी वन ऑफ द डेटा सोर्स क्रेडेन्शियल्स अजून पण एक प्रॉब्लेम आहे. कुठे आहे? गेटवे ऑर क्लाउड कनेक्शन्स. ठीक आहे. तर ट्राय करूया आता होतंय का नाही. माय वर्क स्पेस आणि आता हे बऱ्याचशा गोष्टी केल्या मी. ट्राय करूया होतंय का नाही आता. आता हे बघा. आता हे रिफ्रेश होत आहे प्रॉपरली. आता इथं ते तुम्हाला दिसतंय प्रोग्रेस दिसते, म्हणजे याचा अर्थ हे प्रॉपरली रिफ्रेश होत आहे. म्हणजे आपलं गेटवे प्रॉपर इन्स्टॉल झालेलं आहे, प्रॉपर कॉन्फिगरेशन झालेलं आहे आणि ते आता आपण इथं जेव्हा क्लिक करतोय तेव्हा इथं रिफ्रेश होत आहे. आता बघा याच्यात हे रिफ्रेश ऑप्शन्स आहे. इथं स्टॉप करायचं असेल, कॅन्सल करायचं असेल रिफ्रेश, तर हे ऑप्शन येत आहे आणि एक शेड्यूल रिफ्रेश आहे, ते आपण नंतर दाखवतो मी तुम्हाला. परंतु आता हे मॅन्युअल रिफ्रेश आहे. काल कोणीतरी विचारत होतं की मला मॅन्युअली कसं रिफ्रेश करायचं, तर इथे असं जो ऑप्शन आहे ते असं मॅन्युअली रिफ्रेश करू शकतो. आणि शेड्यूल टाईमवरती करायचं असेल तर ह्या शेड्यूल रिफ्रेशवरती आपण हे क्लिक करू शकतो. शेड्यूल रिफ्रेश बघूया इथे ट्राय होतंय इथे. आता तुम्हाला मी दाखवतो की नेमकं आपल्याला रिफ्रेश कधी करायचा आणि त्यासाठी आपल्याला काय डिटेल्स द्यायचे. तर इथं ऑन केल्यानंतर आता बघा की माझ्या मते हा रिफ्रेश झालेला असेल इथे बघूया. हां, अजून रिफ्रेश होतंय, परंतु शेड्यूल रिफ्रेश जर करायचं असेल, तर आपल्याला इथे यायचं आहे आणि इथं केल्यानंतर एक रिफ्रेशचं ऑप्शन आहे इथे. तर इथं ऑन करायचं आहे आणि डेली, वीकली वगैरे जे आहे ते आपण इथे शेड्यूल देऊ शकतो. कोणत्या दिवशी आपल्याला कधी करायचं आहे, टाईम पण ॲड करू शकतो आणि आपल्याला नेमकं नोटिफिकेशन वगैरे म्हणजे रिफ्रेश झाल्यानंतर जे डेव्हलपर लोकं असतात त्यांना नोटिफिकेशन जाणं गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला हे नोटिफिकेशन इथे ईमेल आयडी द्यायचा आहे आणि अप्लाय करायचा आहे. त्यानुसार तो डेली, वीकली जो काही आपण पॅटर्न इथं सिलेक्ट करू, त्यानुसार तो रिफ्रेश होत राहील. कोणत्या टाईम झोनला, टाईम कोणता रिफ्रेश करायचा. तर ते सर्व टाकून आपण हा कॉन्फिगर करू शकतो. तर हे तुम्ही ट्राय आउट करू शकता. कसं रिफ्रेश होतंय वगैरे. आणि हे रिफ्रेश झाल्यानंतर म्हणजे याच्यात काही जास्त काही ऑप्शन्स नाही, की दुसरं तुम्हाला काही चेंजेस करायचे नाही. पॅरामीटर्स वगैरे जर असेल, तर तुम्हाला पॅरामीटर्स वगैरे स्पेसिफाय करावं लागतात. परंतु स्पेसिफिक काही पॅरामीटर्स वगैरे नसतात जनरली. जो काही डेटा सेट फक्त रिफ्रेश करायचा असतो आणि तुम्हाला जर रिफ्रेश झाल्यानंतर जर काही एरर आला, तर त्याचा नोटिफिकेशन येईल. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत. तर आज आपण 3 गोष्टी बघितल्या. ड्रिल थ्रू फिल्टर, बुकमार्क्स आणि गेटवेज. तर ह्या गोष्टी माहीत असू द्या. तुम्हाला जर काही क्वेशन्स विचारले, की कशा पद्धतीने तुम्ही डेटा सेट रिफ्रेश करू शकता, तर त्यावेळेस तुम्हाला गेटवेची इन्फॉर्मेशन सांगता आली पाहिजे. स्टँडर्ड गेटवे आणि पर्सनल गेटवे. तर तुम्ही ह्या गोष्टी ट्राय करा तुमच्या पॉवर BI प्रोमध्ये आणि काही अडचण आल्यास तुम्ही मला क्वेशन विचारू शकता.